नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात रविवारचा विशेष व्हिडिओ सादर करणार आहे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की आपण काल शनिवारी एक व्हिडिओ दिलेला होता आणि आज व्हिडिओ आपण हा नियमित व्हिडिओ असतो आपला पुढच्या अंदाजासाठी, परंतु आजचा व्हिडिओ आपण 30 नोव्हेंबर पर्यंत जपून ठेवायचा आहे। कारण आज मी व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे त्या 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला आपल्या अंदाजाचं अनालिसिस करण्याकरता किंवा मूल्यमापन करण्याकरता त्याचा उपयोग होणार आहे। तर त्या दृष्टीने आपण हा आजचा अंदाज रेकॉर्ड करतो। पहिली गोष्ट लक्षात घ्या की जो मान्सून सुरू झाला त्या मान्सूनला 97% पाऊस पडेल असा आपण अंदाज दिलेला होता। आज रोजी मान्सून 90% महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे, कारण तो अजून खाली जाणं अपेक्षित आहे। कारण आता जसं सप्टेंबरचा पाऊस त्यात ॲड होईल तसं 10%ने तो पुन्हा वाढणार आहे आणि त्यामुळे मग तो पुन्हा 99-100% पर्यंत पोहोचेल। त्या दृष्टीने आपल्याला हा अंदाज महत्त्वाचा आहे। बऱ्याचदा महाराष्ट्राचा अंदाज आणि भारताचा अंदाज हा वेगळा असतो, हे मी सातत्याने सांगत आलो। भारतामध्ये आता जवळपास 86% पाऊस पडलेला आहे, तर महाराष्ट्रात 90% पावसाची नोंद आज रोजी झालेली आहे। म्हणजे हे अंदाज आपल्यासाठी फार महत्त्वाचे असतात। आपण जर भारतातील सगळेच आकडे बघत बसलो तर मग आपल्याला महाराष्ट्राची तुलना त्या पावसाशी करता येत नाही, म्हणून आपण भारतीय पर्जन्यमानावर फार चर्चा करत नाही। आपली चर्चा असते ती महाराष्ट्रातील पर्जन्यमानावर। मी याचा आढावा सातत्याने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्राची आकडेवारी सांगायची झाली तर जूनमध्ये 61% पाऊस झालेला होता, तर जुलैमध्ये 140% IMDच्या रेकॉर्डनुसार पाऊस झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आपली जी जूनमध्ये कसर होती ती जुलैने भरून काढली आणि त्यामुळे ॲव्हरेज पावसाचं जे काही प्रमाण आहे ते आपण पूर्ण केलेलं होतं। पुन्हा 55% पाऊस हा तर सध्या ऑगस्टमध्ये आत्तापर्यंत झालेला आहे। त्यामुळे याही ठिकाणी जवळपास 45% पावसाची घट आहे। आता सप्टेंबरमध्ये जो पाऊस पडणार आहे तो पाऊस आणि या संपूर्ण दोन्ही महिन्याची सरासरी ही सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि आपला अंदाज आहे की सप्टेंबरला 70 ते 80% पाऊस जरी पडला तरी आपली सरासरी 100 पर्यंत पोहोचायला काही हरकत नाही। कारण हे जे महिने असतात, जून महिना असेल किंवा सप्टेंबर महिना असेल, हे सरासरीच कमी पावसाचे असतात आणि त्यामुळे तेवढा पाऊस होणं साधारण सप्टेंबरमध्ये शक्य असतं। ऑगस्टमध्ये मात्र ते शक्य नसतं, कारण ऑगस्टमध्ये विश्रांतीचा पावसाचा काळ असतो, बऱ्याचदा गॅप पडतो, सगळ्याकडे समांतर पाऊस पडत नाही आणि त्यामुळे खंडात्मक परिस्थिती आपल्याला साधारणपणे बघायला मिळते। त्यामुळे ऑगस्टमध्ये थोडा नैराश्यात्मक पावसाचं वातावरण राहतं। आपण जर बारकाईने पुढे जाऊन बघितलं तर सप्टेंबरमध्ये ही परिस्थिती आपल्याला बदलेली दिसेल आणि मी कालच्या व्हिडिओमध्येही सांगितलं आहे, आजच्या शेती माझ्या प्रयोगशाळा या व्हिडिओच्या माध्यमातूनही सांगायचा प्रयत्न केला आहे की बऱ्याचदा हवामानात काय बदल होत आहेत हे महत्त्वाचं असतं। कोणत्याही हवामान अभ्यासकाने किंवा एजन्सीने महाराष्ट्रामध्ये 140% पाऊस हा जुलैमध्ये पडेल हे सांगितलेलं नव्हतं आणि मग तरी देखील तो पडला। त्या पद्धतीने मी असंच माझं स्टेटमेंट आहे की ऑगस्टमध्ये जरी पाऊस कमी झाला असला तरी सप्टेंबरमध्ये तो त्याच्या सरासरीपर्यंत पडायला हरकत नाही आणि असं जर झालं तर महाराष्ट्रामध्ये 97-98% पावसाची नोंद होणं शक्य आहे। 1-2 कमी दाब जरी महाराष्ट्रात आले तरी महाराष्ट्राची सरासरी गाठली जाईल। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आकडेवारी जुळवणं सोपं असतं, परंतु प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलला शेतकऱ्याच्या शेतामध्ये किती पाऊस पडला, त्याच्या विभागात किती पाऊस पडला, तालुक्यात किती पाऊस पडला, त्याच्या जिल्ह्यात किती पाऊस पडला आणि मग राज्यात किती पाऊस पडला, या बाबी महत्त्वाच्या असतात। त्यामुळे एल निनोच्या वर्षामध्ये आपल्याला एक नेहमी जाणवतं की असमान अशा प्रकारचं पावसाचं वितरण असतं। काही गावं त्यांचा उन्हाळाही मोडलेला नसतो, तर काही गावं अशी असतात की त्या ठिकाणी तलाव बंधारे पूर्णपणे फुल झालेले असतात, नद्या खळखळून वाहत असतात। तर अशी आपल्याला एकाच तालुक्यातील 2 प्रकारची परिस्थिती बघायला मिळत असते, एका जिल्ह्यातील 2 प्रकारची परिस्थिती बघायला मिळते
किंवा कधी कधी संपूर्ण जिल्हा देखील दुष्काळी असण्याची शक्यता असते. ह्या परिस्थितीला एल निनो हा अतिशय प्रभावी अशा प्रकारचा घटक कारणीभूत आहे. हा एल निनो फक्त भारतावरच परिणाम करत नाही, तर तो संपूर्ण जगावर परिणाम करतो. आणि बऱ्याचदा मी असं बघतो की ज्यांचा अभ्यास कमी आहे किंवा ज्यांना केवळ सकारात्मक बोलायची सवय आहे किंवा काहींचा स्वभाव असा असतो की ते नकारात्मक बातम्या देत नाही, त्या अशा लोकांच्या बाबतीत काय होतं की एल निनो वगैरे काही नाही, भरपूर पाऊस पडणार आहे, हे जनरल वाक्य बोलून ते मोकळे होतात. परंतु आज महाराष्ट्रात 18 जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी 80% सुद्धा पाऊस पडलेला नाही आहे. तुम्ही जर माझ्या पाठीमागची परिस्थिती जर बघितली तर आपल्याला दिसेल की प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे पाऊसमान सध्या आहे, राज्यामध्ये जे पाऊसमान आहे ते असमान आहे. प्रत्येक तालुक्यातला पाऊस वेगळा आहे आणि त्यामुळे आपल्याला सध्याच्या परिस्थितीत 18 जिल्ह्यामध्ये अनेक तालुके हे कमी पावसाचे दिसतात. ही परिस्थिती सुधारणार कधी आहे यावर आपल्याला आजच्या व्हिडिओतला महत्त्वाचा आपला विषय आहे. आता आपल्याला असं दिसतंय की 55% पाऊस आतापर्यंत ऑगस्टमध्ये जर पडला असेल तर मग पुढे यात काही सुधारणा होईल का, तर नक्की होणार आहे. कारण शेवटचा आठवडा हा महाराष्ट्रासाठी थोडा पावसाळी असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये विदर्भात पाऊस वाढेल, जे दुष्काळी जिल्हे आहेत त्यांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात पूर्वेकडून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढेल. त्यामुळे जी सरासरी घसरत चाललेली आहे ती सावरण्यासाठी मदत होण्याची शक्यता आहे. शिवाय आपल्याला असं दिसतंय की जे कमी दाब किंवा जे चक्रीवादळ प्रशांत महासागराच्या उत्तरेला तयार होत आहेत त्यांचे थोडे थोडे अंश हे आता पूर्व भारतावरून अगदी उत्तर भारतापर्यंत पोहोचत आहेत आणि त्याचे कमी दाब बनून आजही आपल्याला भारताच्या भूभागावर कमी दाबाचे क्षेत्र दिसतंय. त्याचं कारणच असं आहे की तो आता बंगालच्या उपसागरात तयार झालेला नाही आहे, तर त्याला जो अंश वादळाचा आलाय त्याने पुन्हा एकदा प्रेरित केलंय आणि त्यामुळे ते वादळं पुन्हा पुन्हा तयार होत आहेत, ते कमी दाब पुन्हा पुन्हा तयार होत आहेत आणि मग तो अंश भारतामध्ये पाऊस वाढवतोय. अन्यथा भारतामध्ये आपल्याला सध्या पावसाची भीषण परिस्थिती बघायला मिळाली असती. म्हणजे मला आनंद या गोष्टीचा आहे की हवामान प्रणाल्या विकसित होत आहेत, हे महत्त्वाचं आहे. आणि आता आपल्याला असं दिसतंय की राजस्थान आणि गुजरातमध्ये जे पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढलेला आहे आणि या पश्चिमी वाऱ्यांमुळे काही प्रणाल्यांना मागे खेचण्याचं काम किंवा लोटण्याचं काम सध्या हवामानामध्ये होताना दिसतंय. परंतु हे कधी घडतंय तर शेवटच्या आठवड्यात ऑगस्टच्या मध्ये घडतंय. परंतु बंगालच्या उपसागरामध्ये जी काही वादळी प्रणाली विकसित होणार आहे त्या वादळी प्रणालीचा जो घेर आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे या चक्राकार फिरणाऱ्या वाऱ्यांमुळे सुद्धा मध्य भारतावर जे काही वादळी प्रणाल्या पुढे सरकल्यात त्या थोड्याफार प्रमाणात काही भागातून मागे सरकून त्या उत्तर भारतात पुन्हा नवीन आकार घेण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतात पाऊस वाढेल, विदर्भात पाऊस वाढण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. आपण जर स्कायमेटच्या मॉडेलचा अंदाज बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला शेवटचा आठवडा आणि पहिला आठवडा सप्टेंबरचा चांगल्या प्रकारचा पाऊस दाखवलेला आहे. आणि हे हवामान आता आपल्याला बदलताना दिसतंय की म्हणजे काल आपल्याला जो काही अंदाज महाराष्ट्रातल्या पावसाचा दिला होता तो अतिशय निराशाजनक होता. आज तो सुधारलेला आहे आणि प्रत्येक दिवशी तो सुधारण्याची शक्यता आहे. मी यापूर्वी सांगितलं होतं ऑगस्ट चिंताजनक आहे, ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील, तेव्हा तुमचा अंदाज दररोजच बदलतो अशा देखील टीका काही शेतकरी बांधव करतात. परंतु हरकत नाही, त्यांचा ते बोलण्यापाठीमागे उद्देश नाही, अंदाज समजण्यामधली जी काही किंवा आमची अंदाज सांगण्याची स्टाईल ही त्यांना समजून घेताना काही अडचणी येऊ शकतात, हरकत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की तसा 55% पाऊस म्हणजे खूप कमी पाऊस ऑगस्टमध्ये पडलेला आहे. याची सरासरी 10% वाढू शकते, यापेक्षा जास्त वाढेल असं वाटत नाही. मात्र सप्टेंबरमध्ये सुद्धा फार चांगला पाऊस आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. कारण एल निनोचा प्रभाव हा जवळपास 2 ते 2.5% किंवा अंश सेल्सिअसनी वाढलेला आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव उच्च कोटीत पोहोचलेला आहे, स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहे.
त्यामुळे आपल्याला सप्टेंबरमध्ये खूप पाऊस पडेल असं नाही, परंतु महाराष्ट्र त्याला अपवाद असणार. याचं कारण असं आहे की यापुढे बंगालच्या उपसागरात मध्यावर बनणाऱ्या वादळी प्रणाल्या या आंध्र प्रदेश, रायलसीमा किंवा तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा पुढे येणार. एकूणच एक गोष्ट लक्षात घ्या की बंगालच्या उपसागरात मध्यावर बनणाऱ्या वादळी प्रणाल्या हे आता महाराष्ट्राला पाऊस देणं अपेक्षित आहे. मग तो काही प्रमाणात ऑगस्टचा शेवटचा आठवडा असेल, पहिला आठवडा सप्टेंबरचा असेल किंवा ऑक्टोबरच्याही काही भागामध्ये हे असतील. त्यामुळे एकूण जे काही पावसाचं प्रमाण आहे ते महाराष्ट्रात समाधानकारक असण्याची शक्यता आहे. परंतु एकूणच एल निनोचा प्रभाव हा महाराष्ट्रावर जाणवणार म्हणजे जाणवणार. त्यामुळे काही तालुके, काही जिल्हे देखील दुष्काळाच्या प्रभावाखाली यावर्षी राहू शकतात. परंतु ज्या तीव्रतेचा दुष्काळ आज आहे तो आपल्याला शेवटी मान्सूनच्या दिसणार नाही. त्याची तीव्रता कमी झालेली असेल. आणि एकूणच एक बाब लक्षात घ्या की महाराष्ट्राची स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत चांगली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पावसाळा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सुद्धा आपल्याला जे काही पाऊस आहेत ते अवकाळी स्वरूपाचे होत राहणार आहेत. कारण उत्तर भारतात येणारा WD आणि दक्षिण भारतात असलेला ईशान्य मान्सून यामध्ये ज्या काही ट्रप बनतील त्या ट्रप महाराष्ट्रावर परिणाम करणार आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुढे देखील अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा अंदाज लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पाऊस पडणार. त्याचं प्रमाण थोडं कमी असेल, परंतु आपल्याला रब्बी पिकांना त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. आणि खरीपाच्या पिकांसाठी जीवदान देणारा पाऊस आपल्याला या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये देखील होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्यासारखी सध्या परिस्थिती नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.